मॅडम, मला हे विचारायचं आहे, तुम्ही या जुनवानी गावच्या सरपंच आहे. आतापर्यंतचा काय काय विकास इथे झालेला आहे? कोणत्या समस्या होत्या ज्या गावातल्या तुम्ही पाहिल्या, ज्या पूर्ण केलेल्या आहे, आणि भविष्यामध्ये विकासाला घेऊन काय प्लॅन राहील? आता या गावामध्ये जेव्हा माझी नियुक्ती झाली, सर्वप्रथम 2013-12 लास्ट 12व्या महिन्यामध्ये सरपंच म्हणून या गावामध्ये आली. तेव्हापासनं म्हणजे या गावामध्ये भरपूर अशा समस्या होत्या की जे त्यांचं निराकरण करणं मला खूप आवश्यक वाटलं. तर सर्वात मोठी समस्या होती या गावामध्ये पाईपलाईनची, पाण्याची. कारण या गावामध्ये 2 वॉटर सप्लाय आहे आणि एका वॉटर सप्लायला एप्रिल महिन्यापासून, तसं तर मार्च महिन्यापासून काहीच पाणी राहत नाही, आणि एका विहिरीला, एका वॉटर सप्लायला भरपूर पाणी राहते. तर सर्वप्रथम मी एक पाण्याचा प्रॉब्लेम मिटवण्याचा प्रयत्न केला आहे. जे पाईपलाईन कोणी म्हणजे आधीच्या कार्यकाळामध्ये जोडली गेली नव्हती, ते मी ज्या विहिरीला भरपूर पाणी राहते त्या विहिरीची पाईपलाईन मी ज्या विहिरीला पाणी नाही त्या टँकला डायरेक्ट जोडलेली आहे. त्यामुळे पाण्याची समस्या आमच्या गावामधली ते कमी झाली. त्यानंतर ज्या नाल्या उघड्या होत्या त्या बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यातून 5-6 नाल्याचं कामसुद्धा झालेलं आहे. एक काम दलित वस्तीमध्ये झालेलं आहे 5 लाखाचं. आणि त्यानंतर या गावामध्ये काही ठिकाणी सिमेंट रोडचे पण कामं केलेले आहे. आणि एक स्मशानभूमी, जे मरण पावल्यानंतर लोक तिथे जाळण्यासाठी नेत होते, त्यांना विसाव्यासाठी काहीच म्हणजे अशी सुविधा नव्हती तिथे उपलब्ध. सगळे उन्हातानामध्ये राहून तिथे उभे राहत होते. त्यामुळे स्मशानभूमीचं काम आमच्या म्हणजे करण्याचा प्रयत्न केला. तिथे विसाव्याची सोय करून दिली, तिथे पाण्याची सोय करून दिली. मॅडम, गावामध्ये जसं इलेक्ट्रिसिटी झालं आणि आपलं वैद्यकीय सेवा पर्याप्त मात्रेत उपलब्ध आहे का? इलेक्ट्रिसिटीची सोय भरपूर म्हणजे प्रमाणात आहे इथे. फक्त आता सिंगल फेज 3 फेजचा प्रॉब्लेम चालू आहे. त्यामुळे कसं 3 फेज असलं तेव्हाच आम्हाला वॉटर सप्लाय भरून लोकांपर्यंत पाणी पोहोचवता येते, आणि सिंगल फेजमध्ये ते देता येत नाही. तर तरी तो म्हणजे ॲडजस्ट, कर्मचारी जो जलसुरक्षक आहे तो ॲडजस्ट करून त्या अवधीमध्ये जेव्हापर्यंत 3 फेज अवेलेबल आहे तेव्हापर्यंत तो ॲडजस्ट करून आपल्या पाणी पुरवण्याचा प्रयत्न करतो लोकांना. ठीक आहे. ग्रामपंचायतीमार्फत बेरोजगारांना रोजगार देण्यामार्फत काही प्लॅन आहे का? हां, त्यामध्येही प्लॅन आहे आमचे. MG नरेगा अंतर्गत वृक्ष लागवड करून त्यासाठी आम्ही लेबरची म्हणजे त्यांना काम मिळालं पाहिजे म्हणून आम्ही MG नरेगा थ्रू त्यांना काम देण्याचा प्रयत्न करतो. पण आजकालचं सर्क्युलेशन असं आहे की ते MG नरेगामध्ये रोज कमी असल्यामुळे ते जास्त अट्रॅक्ट होत नाही या कामाला. रोज म्हणजे 190 रुपये रोज आहे. तर त्यामुळे रोजही कमी असल्यामुळे कोणी करण्याचा प्रयत्न करत नाही. ते कोणी जे असलेच गडले ते लोक करतात कधी कधी, आणि मग मधात सोडूनही देतात. ठीक आहे मॅडम, धन्यवाद.